हाँ सर. तू? अरे अजून ती आलीच नाहीये. म्हणजे 8 वाजल्यापासून वाट बघतो यार. आता 9 वाजले. कदाचित ती आज लवकर गेली असणार. मग आता? आता काय पटकन गोरेगावला जा. ओके बाय. हॅलो. नाही सर मी घरी आहे गोरेगावला. रिक्षा गोरेगाव. हॅलो. हा बोल काव्या. सुमित कुठेस तू? काव्या आम्हाला ऑफिसला पोचायला जरा उशीर होईल. 12-1 वाजता. प्लीज बॉसला कळव. हो पण हॅलो हॅलो. थांबा थांबा थांबा. थँक्यू. सौम्या हाय. हाय. तू इथे कशी? हा प्रश्न तर मी तुला विचारायला हवा. अगं इथे एक मीटिंग होती माझी CSR संदर्भात. तर ती संपवली आणि आता मी निघालो इकडनं बस पकडून. कारण आता यावेळेला खूप ट्रॅफिक असतं आणि रिक्षेत मला एकट्याला बोर होतं. तू CSR करतोयस? हा. कोणासाठी? नाही अजून ते ठरलं नाहीये. मग एक काम करशील माझ्या NGO साठी करशील का प्लीज? ऍक्च्युली मी करू शकतो. हो. थँक्यू सो मच. अगं थँक्स काय तुझ्यासाठी. आय मीन तुझ्या NGO साठी नक्की करेन मी हा CSR. मग आपण एक काम करूयात. आपण NGO जाऊयात आणि व्यवस्थित डिस्कस करूयात. म्हणजे तुला वेळ असेल तर. हा आहे थोडा वेळ. चल. ठीक आहे. सुनबाई तू याच्याशी काय वागायचे ते नंतर वाग. लग्न झाल्यावर काय भांडायचे ते भांड बायको सारखं काय म्हणत पण आता नाही. हा तुम्ही काय शिकू राहिले तिले की लग्नानंतर बायको सारखं भांड? हा लग्नानंतर मी तुमच्याशी भांडते? हा भांडते का तुमच्याशी? काय हो भाऊ मी काय याच्याशी भांडते? तुम्ही काय सांगताय तिले की तुम्ही लग्नानंतर बायको सारखं भांड? वहिनी मी बोलली का तसं? हा बोलली. हा लग्न झाल्यापासून मी किती गप्प गाईसारखा संसार केलाय पण हा माणूस सांगतोय लग्नानंतर भांड. लग्नानंतर भांड म्हणजे काय? तू गाई आहेस? हा गाईसारखा संसार केलाय. अगं वनगाई आहेस तू. तुम्ही काय बोलते तू? काय बोलताय ते सांग बाप्पा सांग त्याले काय बोलतायत ते. प्लीज भांडू नका. आकांक्षा मॅडम काय झालं? तुम्ही फक्त एकदा नाही म्हणा. मी जाऊन वरती सांगतो. तुम्हाला याच्यात इन्व्हॉल्व पण व्हायची गरज नाही. पण मी का नाही म्हणू? मला आवडेल मोरे काका काकूंसोबत राहायला. लिहून देऊ का आता? तुम्हाला माहितीये मी जेव्हा लहान होते ना तेव्हा आश्रमात कोणीही आलं मुलं अडॉप्ट करायला की मला नेहमी असं वाटायचं की आपली एक फॅमिली असावी. मग काय मग आम्ही आमची एक फॅमिली बनवली आणि त्यात मी मोठी ताई होते. मूर्ख आहेत ते. कोण? नाही ज्या लोकांनी तुम्हाला अडॉप्ट केलं नाही. मी असतो ना सगळ्यात पहिले तुम्हालाच अडॉप्ट केलं असतं. विनय आधीच आपल्यात एवढी नाती आहेत त्यात प्लीज ह्याची भर पाडू नका.
सॉरी. आणि मला ऍक्च्युली आवडेल मोरे काका काकूंसोबत राहायला. म्हणजे त्यांच्यासोबत राहिले ना तर एका फॅमिली सोबत राहिल्यासारखं वाटेल. कुठे असतात ना आजकाल अशी लोक जी तुम्हाला फक्त तुमच्या घरात नाही तर तुमच्या मनातही ठेवतात. म्हणजे तुमचे आई बाबाच बघा, त्यांना जेव्हा कळलं की तुम्हाला मी आवडते तेव्हा कसलाही विचार न करता त्यांनी लगेच मला सून करून घेतली. हो, म्हणजे मला थोडी कल्पना होती असंच काहीतरी होईल. म्हणजे मॅडम अहो सॉरी, हे नाटक तुम्हाला राघवमुळे करावं लागते. माझ्या मनात असं काही नव्हतं. हो, इट्स ओके. असो. बाय द वे, मला शिफ्टिंग साठी मदत कराल ना? हो करीन की. आपल्याकडे हमाल खूप आहेत. पहिले तर राघवच आहे. हो. त्याला 5-6 बॅगा घेऊन द्यायला सांग वरती. चालेल, चला. मी आज टॅक्सीनी जा. चालेल. मी येतो. चला. अरे वा सुमित, हाय. डॉट ऑन टाइम 12 वाजता. येस, मी नेहमी वेळेत असतो. त्यात काय वादच नाहीये. बाय द वे, बॉसला सांगायची वेळ आली नाही कारण बॉसने मला विचारलंच नाही. चला, बरं झालं. एनी ऑर्डर्स फॉर मी? नथिंग स्पेसिफिक. पण काव्या, तू आज खूप छान दिसतेस. थँक्यू. नाही म्हणजे नेहमी दिसतेस ना त्यापेक्षा थोडी जास्तच छान दिसतेस. काय हवंय सुमित? हवंय? नाही काही नको. काही नाही. माझ्यासोबत तरी बहाणे करू नकोस रे. तुला मी तुझ्यापेक्षाही जास्त ओळखते. बोल, काय हवंय? मला काहीच नकोय. काय हवंय सुमित तुला? अगं ऍक्च्युली मी आता. सौम्याला भेटून आलायस. पुढे बोल. हो पण तुला कसं कळलं? तुझा चेहरा सांगतोय. पुढे बोल. तर काही नाही म्हणजे तिच्याशी बोलताना आपल्या CSR बद्दल विषय निघाला. तेव्हा मी तिला असं प्रॉमिस केलं की तिच्या NGOला मी आपल्या CSR ऍक्टिव्हिटी करता रेकमेंड करेन. काय? आय एम सॉरी, म्हणजे मी बोर्ड मीटिंग मध्ये न बोलता. नॉट पॉसिबल प्लीज. आय नो, पण एक ऑप्शन आहे. म्हणजे ऑप्शन असा आहे की दोघा जणांनी जर एक गोष्ट रेकमेंड केली तर बॉस नाही म्हणू शकणार नाही. आणि त्यामुळे जर तू प्लीज ती NGO रेकमेंड केलीस तर बॉसला मी पटवतो. तू त्याची चिंता करू नको प्लीज. काव्या प्लीज. वेडा आहेस का तू? मेरी जान मांगी होती तूने. इतनी छोटी सी चीज मांग ली. मांगे हो आसमान जितनी, हौसला हो चट्टानों सा. जिंदगी राहें दिखाती ही है. बस जिए जा मुसाफिर सा. आहा, क्या बात है. काय शेर आहे. एक क्षण मला वाटलं समोर राघवच उभा आहे. आय एम सॉरी. पण मग आता हे नक्की समजू मी. हो ना? आत्ता जाऊन बॉसला सांगून येतो. हा, थँक्यू. याला माझं बोलणं राघव सारखं का वाटलं? आता काय काम झालंय मग आम्हाला कोण विचारणार? असं नाही. फोन सुद्धा उचलत नाहीये. आता मित्रांना फाट्यावर मारायचंच आहे मग कशाला आता? सॉरी. आता उठा बशा काढू का? कोंबडा होऊ का? कोंबडा हो. बाय द वे, तू आज छान दिसतोस. आय मीन तुला हे शर्ट खूप छान दिसतंय. थँक्स.